नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. युवा फाउंडेशन तर्फे साक्री रोड धुळे येथे घेण्यात आला रविकिरण महाराज यांचे कीर्तनाचा कार्यक्रम. धुळे शहरातील साक्री रोड परिसरात युवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष इंजिनियर दिनेश पोद्दार यांच्यातर्फे रविकिरण महाराज यांचे जाहीर कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. भक्तिमय वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. धुळे शहरातील विविध भागातून आलेल्या भाविकांनी कीर्तनाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. कीर्तनादरम्यान रविकिरण महाराज यांनी धर्म, अध्यात्म, सामाजिक बांधिलकी आणि सदाचार याविषयी प्रभावीपणे भाविकांचे प्रबोधन केले. समाजात मानवता, नैतिकता आणि एकोप्याचे महत्त्व त्यांनी आपल्या रसाळ आणि हृदयस्पर्शी कीर्तनातून अधोरेखित केले. दरम्यान यावेळी युवा फाउंडेशनचे अध्यक्ष इंजिनियर दिनेश पोद्दार यांनी वारकऱ्यांचे शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान केला. यावेळी भाविक मोठ्या संख्येने या कीर्तनासाठी उपस्थित होते. बाबा यांचा चाल करण्याचा अभंग आहे, पण कार्यक्रम किम निमित्ताने हे सांगणंही तेवढंच गरजेचं आहे. खर तर कीर्तन भरपूर ठिकाणी होतात. आता महाराष्ट्रभर कीर्तन होत आहेत, पण आजचं जे निमित्त आहे ते आमच्यासाठी ठेवलेलं कीर्तन आहे. महाराज हा आनंद आहे. हा कोणीतरी माझ्या कानादेशातला सुपुत्र, आमचे सर्वांचे लाडके असणारे आमचे दिनेश दादासाहेब यशवंत पोद्दार, दादासाहेबांच्या मनात आलं की आपण काहीतरी वारकऱ्यांबद्दल आपल्या मनात जो आदर आहे, जे पोटात आहे ते ओठावर आणावं वाटलं आणि आमच्या वारकऱ्यांचा सन्मान सोहळा त्यांनी आयोजित केलेला आहे. नाही ते जवळजवळ बराच लोक दो तरवाला घेते की नाही इज्जतच देतात. हा, पण वारकऱ्यांचा सोहळा, सन्मान सोहळा ज्यांनी आयोजित केलाय, मी तर म्हणेल दिनेश दादा साहेब, तुम्ही एवढं मोठं कार्य करताय. मी प्रवास करत असताना ऐकत आलो, तुमची सगळी कामं धर्माच्यासाठी तुम्ही झटतात, जे पण धर्मासाठी करतात. तर मी तुम्हाला श्रेय देण्यापेक्षा तुमच्या मायबापांना धन्यता देईन की असा पुत्र त्यांनी जन्माला घातला महाराज.